कल्पना करा, तुम्ही भारतीय नौदलातील एक प्रतिष्ठित अधिकारी आहात. देशाची सेवा करता आणि आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करता. पण एक दिवस तुम्हाला समजतं की दुसऱ्याच पुरुषाच्या प्रेमात आहे. त्या क्षणी तुमच्या मनात काय उसळेल? राग, विश्वासघात की सूड? आणि त्या भावनांच्या भरात जर एक खून घडला, तो पूर्वनियोजित गुन्हा होता की एका जखमी मनाचा क्षणिक उद्रेक? याच प्रश्नाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आणि त्यावरच आधारित आहे ये रास्ते है प्यार के. हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नाही, तर भारतातील सर्वाधिक चर्चिलेल्या वास्तविक न्यायालयीन खटल्यांपैकी एका प्रकरणापासून प्रेरित असलेला चित्रपट आहे. चित्रपटाची कथा फिरते अनिल आणि नीना यांच्या आयुष्याभोवती. अनिल हा एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष नौदल अधिकारी आहे. आपल्या कुटुंबावर त्याचं मनापासून प्रेम आहे. पण देशसेवेच्या सततच्या जबाबदाऱ्यांमुळे अनिल आणि त्याची पत्नी नीना यांच्यात हळूहळू एक अदृश्य दुरावा निर्माण होऊ लागतो. याच काळात नीनाच्या आयुष्यात अशोक नावाचा एक आकर्षक, आत्मविश्वासू आणि श्रीमंत पुरुष येतो. मैत्री हळूहळू प्रेमात बदलते आणि नीना एका अशा नात्यात अडकते ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार असतं. काही काळ हे गुपित लपून राहतं, पण सत्य फार काळ लपून राहत नाही. जेव्हा अनिलला पत्नीच्या संबंधांबद्दल समजतं, तेव्हा त्याचं संपूर्ण विश्व कोसळून पडतं. प्रेम, विश्वास आणि संसाराची उभारलेली इमारत एका क्षणात कोसळते. यानंतर घडणारी घटना केवळ 3 व्यक्तींचं आयुष्य बदलत नाही, तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेते. एक गोळी झाडली जाते, एक माणूस मृत्युमुखी पडतो आणि त्यानंतर सुरू होतो एक गाजलेला न्यायालयीन संघर्ष. न्यायालयात फक्त खुनाचा प्रश्न नसतो. प्रश्न असतो मानवी भावनांचा. प्रश्न असतो विश्वासघातानंतरच्या मानसिक अवस्थेचा. आणि प्रश्न असतो कायद्याने न्याय कसा मोजायचा. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतसे प्रत्येक पात्राचे वेगवेगळे पैलू समोर येतात. कोणी पूर्णपणे निर्दोष नाही आणि कोणी पूर्णपणे खलनायकही नाही. याच गोष्टीमुळे हा चित्रपट इतर कोर्टरूम ड्रामांपेक्षा वेगळा ठरतो. सुनील दत्त यांनी अनिलच्या भूमिकेत एकाच वेळी प्रेमळ पती, जखमी पुरुष आणि मानसिक संघर्षात अडकलेला माणूस अत्यंत प्रभावीपणे साकारलाय. लीला नायडू यांनी नीना या व्यक्तिरेखेला एक वेगळीच संवेदनशीलता दिली आहे. तिच्या भूमिकेकडे चित्रपट दोषारोपाच्या नजरेने पाहत नाही, तर एका गुंतागुंतीच्या मानवी व्यक्तिमत्वाच्या रूपात पाहतो. तर रेहमान यांनी अशोकच्या भूमिकेत नेहमीप्रमाणेच आत्मविश्वास आणि आकर्षण यांचा प्रभावी मिलाप साकारला आहे. दिग्दर्शक R.K. नय्यर यांनी ही कथा सनसनाटी बनवण्याऐवजी संयमाने मांडली आहे. म्हणूनच चित्रपटाचा प्रभाव आजही कायम आहे. संगीतकार रवी यांचं संगीतही कथेला भावनिक खोली प्रदान करतं. ये खामोशिया, ये तन्हाइया आणि ये रास्ते है प्यार के सारखी गाणी कथानकाचा भावनिक भाग अधिक प्रभावी बनवतात. पण शेवटी ये रास्ते है प्यार के हा केवळ प्रेम, विवाह आणि विश्वासघाताचा चित्रपट नाही. हा मानवी भावनांच्या मर्यादांचा शोध घेणारा चित्रपट आहे. एका क्षणाच्या आवेगात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आणि म्हणूनच हा चित्रपट प्रेक्षकांसमोर एक अस्वस्थ करणारा प्रश्न ठेवतो. विश्वासघाताने पेटलेला संताप हा गुन्ह्याचं समर्थन करू शकतो का? की कायद्यापुढे प्रत्येक कृतीची जबाबदारी स्वीकारावीच लागते? म्हणूनच कदाचित ये रास्ते है प्यार के आजही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चिलेल्या आणि विचार करायला लावणाऱ्या कोर्टरूम ड्रामांपैकी एक मानला जातो. जर तुम्हाला क्लासिक हिंदी सिनेमा, वास्तविक घटनांवर आधारित चित्रपट आणि समाजाला आरसा दाखवणाऱ्या कथा आवडत असतील, तर सुनीताला नक्की सबस्क्राईब करा. कारण काही चित्रपट केवळ मनोरंजन करत नाहीत,